झालेलं आहे. पूर्ण घराची जबाबदारी तिच्यावरती पडलेली आहे आणि हॉस्पिटलचा खर्च सुद्धा आम्ही एवढी परिस्थिती नाही की आम्ही हॉस्पिटलचा खर्च करू शकतो. माझ्यासोबत तिचे आई-वडील पण आहेत. बाकीचे 2 शब्द जे पण काय आहेत ते पण व्यक्त होतील याच्यापुढे. बाबा पुढे या. तर काय झालं तुमच्या मुलीसोबत? काय सांगाल? परिस्थिती सध्या ॲक्सिडेंटमध्ये असताना दोन्ही पाय निकामी झालेले आहेत आणि दवाखान्याचा खर्च हा मोठ्यात मोठ्यापैकी असल्यामुळे सध्याची परिस्थिती नाजूक असल्यामुळे आम्हाला तो खर्च पेलवत नाही. सदर परिस्थितीतला हा खर्च संबंधित PMT डिपार्टमेंटने आम्हाला द्यावा ही आमची विनंती आहे आणि मुलीचा जो काही पुढील खर्च वगैरे जी झालेली नोकरीमध्ये नुकसान किंवा लग्न खर्च वगैरे काय असेल त्याची ही जबाबदारी सदर कंपनीने घेतली पाहिजे. मला मुलीचं पूर्ण नाव काय? ऋतुजा कैलास माने हे पूर्ण नाव आहे. बर. राहिला कोणता हा आपला एरिया येतो बेकराई नगरमध्ये सध्या ती जॉब करत होती त्याच्यामुळे ही घटना वय काय तिचं साधारण? 23 ते 24च्या आसपास आहे. 23 ते 24च्या आसपास. हं. पण आता नोबल या हॉस्पिटलमध्ये तुम्ही तिला उपचार दरम्यान आणलेला आहे. परिस्थिती कशी आहे आता? परिस्थिती अजूनही व्यवस्थित झालेली नाही, तिचे उपचार चालूच आहेत आणि होणारा खर्च हा भरपूर असल्यामुळे आम्हाला तो पेलवत नाही सध्या. बर. कुठं मार लागलाय तिला? दोन्ही पाय निकामी झालेले आहेत आणि डोक्यालाही थोडाफार मार लागलेला आहे. दोन्ही पाय निकामी झाले. हो. हॉस्पिटलने काय याच्यावरती काय सांगितलं का? काय होऊ शकते? कधीपर्यंत होऊ शकते? इलाज पूर्णपणे होऊ शकतो काय? तसे उपचार चालू आहेत पण त्याची जबाबदारी आता जसजसं आम्ही प्रयत्न करू तर तसे उपचार चालू आहेत. बरं. घटनेची संबंधित तक्रार वगैरे काय पोलीस स्टेशनला वगैरे दिली काय? हो, दिलेली आहे. पूर्ण माहिती पोलीस स्टेशनला आम्ही दिलेली आहे. बरं. कोणत्या पोलीस स्टेशनला दिली? बेकराई नगर प्रसंगी. मेकरानगर पुरसुंगी पोलीस स्टेशनला. हो. घटनेची सगळी माहिती दिली आहे. हो, काय त्याचा पंचनामा पाठपुरावा वगैरे वगैरे होतंय काय माहिती? सदर माहिती अजूनही आमच्यापर्यंत आलेली नाही. पोलीस स्टेशन मधून अजून सदर माहिती काही मिळालेली नाही. काहीच नाही. बरं. ताई आपण कोण? मी तिची आई आहे. काय म्हटली? मी तिची आई बोलते. बरं. ऋतुजा माने जी पेशंट आहे तिचा अपघात झाला हो. PNTच्या ई बस करून. हम्म. तिची तुम्ही आई आहे. हो. तुम्ही परिस्थिती बघितली का मुलीची कशी आहे आता? खूप नाजूक आहे सर. पाहत सुद्धा नाही आम्हाला तिचे हाल. खूप हाल आहे, तिला सहन होत नाही त्या काळात. त्या वेदना सहन होण्यात तिला. ते पाहून आम्हाला सुद्धा हे होतंय सर. आम्हाला कुणी मदतीला आलं नाही का पाहायला सुद्धा आलं नाही तिला अजून. ही बस PMTची ई बसच्या माध्यमातून हा अपघात झालाय झाला. हो. आणि बघायला सुद्धा कोणी आलं नाही. कोणीच नाही आलं अजून सर. पेशंटला दाखल करण्यासाठी कोण आलं होतं? भाऊ होता आमचा. भाऊला फोन केला भावाला, तो आला होता. बरं. काय सांगितलं काय म्हटले का तुम्हाला कोण मदत करू किंवा काय? नाही सर अजून काहीच नाही. याला जबाबदार कोण आता या सगळ्या घटनेला? त्याला PMT BMT बसचं मंडळच जबाबदार आहे ना सर. PMTचे हो. जबाबदार राहणार. हो. ज्यावेळेस अपघात घडला नोबल या हॉस्पिटलला पेशंटला आपण दाखल केलेलं आहे. त्या टायमाला PMTच्या डेपोमधून कोण आलं होतं का? कोणी आलं होतं, पण मी ह्या धावपळीत असल्यामुळे मला पण त्याचा काही अंदाज नाही. पण ते थोडेफारच पैसे देऊन बोलत होते, मिटवून घेऊया असं वगैरे तसं. पण अजून पण अद्याप काही प्रॉपर माहिती नाहीये. काय म्हणत होते? थोडंफार थोडंफार काहीतरी पैसे देऊन मिटवून वगैरे घेऊयात असं तसं काहीतरी. थोडेफार पैसे देऊन एखाद्या मुलीचे आयुष्य जे बर्बाद झालेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे, थोड्या पैशांनी रिटर्न मिळू शकते का? नाही मिळू शकणार. पैसा महत्वाचा आहे का माणूस महत्वाचा आहे? माणूस महत्त्वाचा माणसाचा आहे. जीव महत्वाचा आहे. ते कोणी बोललं तुम्हाला असं? मला थोडेसे पण पैसे देऊन आपण मिटवून घेऊया म्हणून? त्यांच्या आता कोण आलं तर ते काहीच माहिती नाही मला. पण मी ह्या गडबडीत होतो या सगळ्या इथं धावपळ करायला कुणीच नव्हतं. हे गावावरून असतात, हे जामखेडला असतात. इथून 4 तास लागतं गावावरतून इथे यायला. माझी एकट्याचीच दवाखान्यामध्ये सगळं सिटी स्कॅन अमकं तमकं सगळे. बाकी सहकारी मंडळी सगळे होते मदत करायला. पण बाकी सगळं मी जवळचा असल्यामुळे मला तिच्यापाशी थांबणं गरजेचं होतं. ती इतकी घाबरून गेली होती. तिला त्या असह्य वेदना सहनच होत नव्हत्या बिलकुलच. पण जे पैसे थोडेफार पैसे घेऊन आपण मिटवण्याचा प्रयत्न करू असं म्हणणारा व्यक्ती कुठून आला होता काय माहिती आहे? नाही माहिती. कोणत्या डिपार्टमेंट मधून किंवा काय? काहीच माहिती नाही. नाही माहिती. नाही माहिती. पण एक व्यक्ती तुम्हाला बोलला. मला नाही बोलला. मी पण ही बातमी कोणाकडून तरी ऐकली असंच त्या सहकारी मंडळांच्या त्यांच्यातूनच.
माझ्या तोंडावरती असं मला कोणीच बोललं नाही की आम्ही पैसे देतो मिटून घेतो. मी फक्त जे कोणी लोक थांबले असतील इथं त्यांना ते बोलले फक्त संध्याकाळी की आम्ही थोडेफार पैसे देऊन मिटून टाकतो. भेटून टाकतो. हा, मिटून घेऊया असं तसं काय थोडेफार पैसे घेऊन. तर आता काय मागणी आहे दादा तुमची? भाची तिला आता कंडिशन मध्ये आहे. तिचा खर्च भेटला पाहिजे, तिला शासनाने जॉब दिला पाहिजे आता, कारण तिच्यावरती सगळी जबाबदारी आहे ना घराची. आई वडील शेतकाम करतात, आई गृहिणी आहे. कसं घर चालणार ना त्यांचं. तिच्या पाठीमागे एक बहीण आहे, एक भाऊ आहे, त्यांची पण शाळा चालू आहे. पूर्ण घराची जबाबदारी तिच्यावरतीच आहे. ताई, तुमची काय मागणी आहे यावर? तिचा पूर्ण जो उपचाराचा खर्च आहे तो त्यांनी द्यावा, तिला न्याय मिळवून द्यावा हीच आमची मागणी असेल. आणि त्याला कडीत कडी शिक्षा द्यावा त्यामुळे. आणि लग्नाचा खर्च सुद्धा द्यावा सर तिचा. लग्नाचं काय लग्न तडजोडपणा केली होती का तुम्ही? चालू होते. हो, चालूच होतं ना सगळं. चालू होतं. हो, त्या धावपळीतच ती सुट्टीला येणार होती ना गावाकडे. आता कसं होणार सगळं? आता कसं होणार सर, हा दवाखान्याचा खर्चच आम्हाला पेलवत नाही तर लग्नाचा कसा पेलवणार ना. तर अशा परिस्थितीमध्ये कोण स्वीकार करेल? कसं काय सांगणार ना सर. धन्यवाद.